पुन्हा संदीप देशपांडे यांच्या अनोख्या टी शर्टची सध्या चर्चा रंगलेली आहे। या टी शर्टवर नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं असा मजकूर लिहिण्यात आलाय। देशपांडे यांनी पुन्हा हे हटके टी शर्ट छापलेलं आहे। हे टी शर्ट सुद्धा त्याची दृश्य आपण ही बघू शकतोय। पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांच्या या अनोख्या टी शर्टची सध्या चर्चा रंगू लागलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, बघितलं गेलं तर संदीप देशपांडे यांच्या टी शर्ट चर्चा मोठ्या प्रमाणावर होते। एकंदर पाहिलं गेलं तर हिंदी सक्तीपासून खऱ्या अर्थानं टी शर्ट आपण बघितलं जातं ते घातलेत, पण आत्ताच्या घटकेला जो खऱ्या अर्थानं कबूतरखान्यावरचा वाद आहे जो चिघळताना दिसतो त्याच्याबद्दल त्यांनी हे सांगितलं। हे वाक्य खऱ्या अर्थानं हिंदी सक्तीच्या विरोधात बोलले होते आणि त्याचे टी शर्ट्स आता त्यांनी प्रिंट केलेले आहेत। दर रविवारी ते नवनवीन टी शर्ट घालतात आणि प्रत्येक ह्याच्यात ते मनसेचा विरोध या गोष्टीला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत। एकंदर पाहिलं गेलं तर मराठी हिंदी वाद असेल, मराठी आणि जैन लोकांचा वाद खऱ्या अर्थानं निर्माण होताना दिसतोय। त्यात हे टी शर्ट येणं कुठे ना कुठे एक वेगळी जी प्रतिक्रिया आहे ती संदीप देशपांडे न बोलता आता सांगताना दिसत आहेत। नक्कीच श्रेयस, या टी शर्टची चर्चा नेमकी कशी होते राजकीय वर्तुळात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।